देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकतीच महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी आणि अभूतपूर्व अशी वीज बिल माफी या दोन योजना महाराष्ट्रातील शेतकरी जनतेसाठी त्यांनी घोषित केल्या. त्याचे लाभ आणि त्याच्या कर्जमाफीच्या प्रक्रिया सुद्धा आता चालू झालेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सूचनेनुसार आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व जनतेला आपल्या माध्यमातून व्हावी यासाठी आपल्या जिल्ह्यातर्फे माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित करतो आणि या पत्रकार परिषदेला माननीय श्री राणादादा यांनी संबोधित करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आता दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीत आपलं महायुतीचं सरकार जे आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने जवळजवळ सगळ्याच विविध माध्यमातून मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला आता योग्य यश मिळताना प्रत्यक्षात कृती होताना आपल्याला बघायला मिळते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याच्या माध्यमातून आपल्या राज्यात साधारण 56 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 37,000 कोटीचा लाभ मिळणार आहे. हे सांगत असताना पहिली यादी ही साधारण 17 लाख शेतकऱ्यांची ही जाहीर करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावामध्ये ती उपलब्ध करून देण्याचे निर्देश ही शासनाने दिलेले आहेत आणि याच्या माध्यमातून साधारण 13,000 कोटी रुपये हे जुलै अखेरपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये आहेत त्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणं अपेक्षित आहे. आत्ताच प्रदीप शिंदे ते प्रमाणीकरण केलेली पावती जी आहे दाखवली. तर पहिलं माझं आपल्या माध्यमातून संबंधित शेतकरी बांधवांना भगिनींना आव्हान राहील की आपल्या गावामध्ये यादी आलेली आहे, आपण त्या यादीमध्ये जर असला तर आधार प्रमाणीकरण आपण लगेच करून घ्या, जेणेकरून आपल्याला पैसे 31 तारखेपर्यंत मिळण्याची सोय होऊ शकेल. आणि हे सांगत असताना आपल्या जिल्ह्यात या पहिल्या टप्प्यात अंदाजे 46,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि 300 ते 400 कोटी रुपये एवढा थेट लाभ जो आहे हा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. पुढच्या टप्प्यात अजून एक 30,000 असे साधारण 75 ते 80,000 शेतकऱ्यांना आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. ही योजना आपल्याला कल्पना असेल व्यापक करण्याचा निश्चित प्रयत्न होता, परंतु 2 मुद्दे याच्या बाबतीत सर्व आमदार महोदयांनी अधिवेशन काळामध्ये विनंती केली होती आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी विनंती आमदारांची होती ती मान्य केली. एकीकडे आर्थिक शिस्त लावण्याचा विषय होता आणि दुसरीकडे जनतेचा विचार. मुख्यमंत्री महोदयांनी जनतेचा विचार ऐकला आणि आपल्याला कल्पना आहे की 50,000ची लिमिट जी आहे 2 लाखापर्यंत करण्यात आली. ज्यांनी 26-27 मध्ये पैसे भरायला हवे म्हटलं होतं ते 25-26 पर्यंत रक्कम त्यांची जी काही देय आहे ती त्यांनी भरावी आणि ते भरल्यानंतर त्यांना पात्र केलं की आपल्याला निश्चितपणे कल्पना असणार आहे. आधीच्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये 2 लाखापेक्षा जास्त ज्यांचं कर्ज होतं त्यांच्या बाबतीत एक वेगळी भूमिका घेतली होती, परंतु आत्ताच्या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा मिळेल याची योग्य ती खबरदारी घेतली गेलेली आहे. हे देखील मला आवर्जून नमूद करायचं आहे. कृषी क्षेत्रावरती साधारण
95,000 कोटी रुपये हे दरवर्षी आपल्या सरकारच्या माध्यमातून खर्च केले जातात. वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. अनुदानाचा विषय आहे, आपण जे खरेदी करतो हमी भावाच्या अनुषंगाने त्याचे विषय असतील, आणि या 95,000 कोटीच्या पलीकडे जाऊन एक अजून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आपल्या या सरकारने घेतला आहे. वीज आता माफ आहे शेतीसाठी, याची आपल्याला कल्पना आहे 7.5 HP पर्यंत. परंतु जी काही थकबाकी होती त्याच्या बाबतीत काही विषय झाले होते निर्माण, आणि ही साधारण 48,000 कोटीची जी थकबाकी होती ती माफ करण्याचा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतलेला आहे. त्याची मला आपल्याला माहिती द्यायची होती. आणि हे पैसे माफ केल्यामुळे 2-3 वेगवेगळे फायदे होणार आहेत. एकीकडे महावितरणची आर्थिक परिस्थिती जी आहे त्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या योजना केल्या, जेणेकरून त्याला उद्या त्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या शासनाला पैसे देखील ओपन मार्केटमधून रेज करता येणार आहे. आपल्याला कल्पना आहे की AI चा वापर वेगवेगळ्या शेतीशी संबंधित विषयांमध्ये करण्याचा देखील महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये व्यापक अनुदान देखील उपलब्ध करून दिलं आहे. आणि सोयाबीनचा आपल्याकडचा गेल्या खरीपातला प्रयोग याची देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे. सौर पंप आणि सौर कृषी वाहिनी या विषयाचा फायदा साधारणतः 75% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये 100% शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याची देखील योजना ही सरकारने आखलेली आहे. आपण साधारण 25,000 कोटी रुपये वीज बिल जे आहे ते सरकार म्हणून माफ करतो दरवर्षी. हे सर्व आकडेवारी आपल्याला आम्ही डिटेलमध्ये देऊच, पण मूळ मुद्दा काय आहे की शेतकऱ्याला मदत व्हावी याच्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने जी पावलं उचललेली आहेत ती आपल्या समोर आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडली. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे कृषी ग्राहक आहेत असे साधारण 1,64,000 ग्राहकांचे 2,800 कोटी रुपये हे जे थकीत वीज बिल आणि त्याच्यावरचं व्याज होतं हे माफ केलं जात आहे. परत एकदा रिपीट करतो, 1,64,000 शेतकरी यांचं 2,800 कोटी रुपये हे माफ होत आहे. आणि जी आपली कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 46,000 शेतकरी आणि साधारण 300 ते 400 कोटी रुपये एवढं आपल्याला शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. आणि ह्या 46,000च्या व्यतिरिक्त पुढच्या टप्प्यात अजून 31,000 असे 76,000 शेतकरी या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळणार आहे. हे देखील आपल्यापर्यंत मला पोचवायचं होतं. आपल्याकडे पीक विम्याचा विषय नेहमीच असतो. पीक विम्याच्या बाबतीमध्ये 2025 खरीपाचे पैसे जे आहेत ते या आठवड्यामध्ये सोमवारपासून या आठवड्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. साधारण 350 कोटी रुपये हे धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये तांत्रिक उत्पादन जे आहे या बाबतीत वेगळी बैठक झाली आहे आणि केंद्र सरकारकडे राज्य सरकार हा विषय जो आहे तो लावून जाणार आहे. तोही निर्णय झालेला आहे. 2020 आणि 21चे विषय अजूनही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. ते कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्याचं पुढचं हिअरिंग होणार आहे. शेवटचा मुद्दा आपल्यापर्यंत मांडायचा आहे तो म्हणजे जे 14 क्रमांक 13 असतील 13 मंडळ ज्यांना लाभ मिळत नाही आहे त्याच्या बाबतीत विभागाने कृषी विभागाने मला हे साधारण सांगितलं आहे की सगळीकडे तांत्रिक उत्पादन जवळजवळ समान आलं आहे. 10-11-12 क्विंटलच्या आसपास आहे. परंतु काही मंडळामध्ये जे CC केलं होतं म्हणजे पीक कापणी प्रयोग केले होते तिथलं उत्पादन मात्र जास्त आलेलं आहे. आता आपली जबाबदारी जी आहे दोन्ही बाबतीत असते.
पीक कापणी प्रयोगाच्या वेळेसही असते आणि टेक्निकल यील्ड जे चुकीचं आलंय, आपण आपल्या कृषी विद्यापीठाकडनं याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेतली, त्यांना अहवाल द्यायला लावला आहे आणि अगदी बार्शीमध्ये नारीसारख्या ठिकाणी टेक्निकल यील्ड आणि CC मध्ये 65% फरक होता. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आपलं सरकार अतिशय संवेदनशीलतेने हा जो पीक विम्याचा आणि तांत्रिक उत्पादनाचा विषय आहे तो देखील हाताळतोय, हे मला आपल्याला सांगायचं होतं. परत एकदा ज्या कारणासाठी प्रेस घेतली त्यातले दोन्ही मुद्दे मी रिपीट करतो. पहिला मुद्दा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती आपली जी योजना आहे, शेतकरी कर्जमुक्ती योजना, याच्याबद्दलची आपल्याला दिलेली माहिती आणि जे काही आपल्या वीज बिल आहे जे थकीत होतं ते माफ केलेली सरकारची ही महत्त्वाची जी बाब आहे. ह्या दोन गोष्टी